चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत आहे. तर मित्रांनो, पुन्हा एकदा मी तुमच्यासाठी एक खास स्वामी समर्थ संदेश घेऊन आलेले आहे. बाळा, श्री स्वामी समर्थ महाराजांनी तुला अक्कलकोटला बोलवलं आहे. म्हणूनच तर हा संदेश तुझ्यापर्यंत पोहोचला आहे. हा केवळ योगायोग नाही, तर स्वामींची कृपा आहे. बाळा, अनेक दिवसांपासून तुझ्या मनात चिंता, काळजी आणि अस्वस्थता आहे. तू अनेक अडचणींना सामोरं जात आहेस. पण स्वामी समर्थ म्हणतात, येऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. ज्या भक्ताला स्वामी अक्कलकोटला बोलवतात, त्याचे भाग्य उजळू लागते. त्याच्या जीवनातील संकटे दूर होऊ लागतात. बाळा, स्वामींच्या चरणी श्रद्धा ठेव, त्यांचे नामस्मरण कर. श्री स्वामी समर्थ हा मंत्र जप कर. स्वामी म्हणतात, तुझ्या घरात सुख, शांती आणि समृद्धी येणार आहे. तुझ्या मनातील इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे. फक्त विश्वास ठेव आणि स्वामींचे स्मरण करत राहा. हा संदेश पाहणाऱ्या प्रत्येक भक्तांनी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहावे आणि हा संदेश इतर भक्तांपर्यंत पोहोचवावा. स्वामींची कृपा सर्वांवर राहो. बाळा, स्वामी समर्थ महाराज पुन्हा तुला सांगत आहेत, तुझ्या आयुष्यात जे काही घडत आहे त्यामागे एक मोठे कारण आहे. प्रत्येक दुःख, प्रत्येक अडचण आणि प्रत्येक परीक्षा तुला अधिक मजबूत बनवण्यासाठी आली आहे. म्हणून कोणत्याही परिस्थितीत खचून जाऊ नकोस. बाळा, अनेक वेळा तुला असे वाटले की माझे कोणीच ऐकत नाही, माझ्या समस्या कोणी समजून घेत नाही. स्वामी समर्थ म्हणतात, मी तुझ्या प्रत्येक कसरूकडे पाहत आहे. तुझ्या मनातील प्रत्येक वेदना मला माहीत आहे. ज्या घरात स्वामींचे नामस्मरण होते त्या घरात नकारात्मक शक्ती टिकत नाहीत. म्हणून रोज सकाळी आणि संध्याकाळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप कर. हा जप तुझ्या जीवनात नवीन ऊर्जा निर्माण करेल. बाळा, तुझ्या मनात अनेक इच्छा आहेत, काही पूर्ण झाल्या नाहीत म्हणून तू निराश झाला आहेस. पण स्वामी सांगतात की योग्य वेळ येण्याची प्रतीक्षा कर. प्रत्येक गोष्ट योग्य वेळीच प्राप्त होते. अक्कलकोट अक्कलकोट हे केवळ एक तीर्थक्षेत्र नाही, ती स्वामींच्या कृपेची भूमी आहे. जे भक्त श्रद्धेने अक्कलकोटला जातात त्यांना मानसिक शांती, आत्मविश्वास आणि नवीन प्रेरणा मिळते. मला आजपासून चिंता सोड, भूतकाळातील चुका विसर, नवी सुरुवात कर. स्वामी समर्थ तुझ्या प्रत्येक पावलावर तुझ्या सोबत आहे. तुझ्या घरातील अडचणी दूर होतील, आर्थिक स्थिती सुधारेल आणि मनातील भीती नष्ट होईल. स्वामी म्हणतात, माझ्यावर विश्वास ठेव, मी तुला कधीही एकटे सोडणार नाही. हा शब्द फक्त वाक्य नाही, तर लाखो भक्तांचा अनुभव आहे. बाळा, जर तुझ्या जीवनात अडथळे येत असतील तर राग करू नकोस. कधी कधी स्वामी आपल्याला योग्य मार्ग दाखवण्यासाठी थोडी परीक्षा करायला लावतात. श्रद्धा आणि संयम ठेव. आज हा संदेश ऐकत असताना मनापासून स्वामींचे स्मरण कर. डोळे मीट आणि 3 वेळा म्हण, श्री स्वामी समर्थ. बाळा, स्वामी समर्थ महाराज म्हणतात, तू आज जे काही अनुभवत आहे ते कायमचे राहणार नाही. जसा अंधार संपून सूर्य उगवतो तसाच तुझ्या आयुष्यातील कठीण काळही संपणार. फक्त धीर धर आणि स्वामींवर विश्वास ठेव. बाळा, अनेक वेळा माणूस स्वतःच्या विचारांनीच दुःखी होतो. भूतकाळातील आठवणी आणि भविष्याची चिंता यामध्ये वर्तमानातील आनंद हरवून बसतो. स्वामी सांगतात, आजचा दिवस आनंदाने जग. प्रत्येक क्षण हा परमेश्वराने दिलेला अमूल्य आशीर्वाद आहे. तू कितीही अडचणीत असलास तरी स्वामींचे नाव घे. जेव्हा मन अस्वस्थ होईल तेव्हा शांतपणे बस आणि श्री स्वामी समर्थ हा मंत्र जप. हा मंत्र जपत राहा.
हळूहळू तुझ्या मनातील भीती, चिंता आणि नकारात्मक विचार दूर होऊ लागते. बाळा, घरात प्रेम आणि एकता असेल तर स्वामींची कृपा अधिक प्रमाणात राहते. म्हणून कुटुंबातील सर्वांसोबत प्रेमाने वाग, मोठ्यांचा आदर कर आणि लहानांवर माया कर. स्वामींना प्रेम द्या आणि सेवा खूप प्रिय आहे. प्रेम, दया आणि सेवा खूप प्रिय आहे. स्वामी समर्थ म्हणतात, दुसऱ्यांचे वाईट करू नकोस आणि कोणाचे मन दुखवू नकोस. चांगले कर्म नेहमी चांगले फळ देते. आज केलेली सत्कर्म उद्या तुझ्या जीवनात आनंदाचे रूप घेऊन परत येतात. बाळा, जर तुला वाटत असेल की तुझी नशीब साथ देत नाही, तर निराश होऊ नकोस. नशीब बदलण्याची ताकद श्रद्धा आणि प्रयत्नांमध्ये असते. स्वामींच्या आशीर्वादासोबत प्रामाणिक प्रयत्न कर, यश नक्की मिळेल. आज स्वामी तुला एक संदेश देत आहेत. स्वतःवर विश्वास ठेव, तू कमकुवत नाही. तुझ्यामध्ये खूप शक्ती आहे. अनेक संकटांवर मात करेल. तू इथपर्यंत पोहोचला आहेस, पुढेही यशस्वी नक्की होशील. बाळा, सकाळची सुरुवात स्वामींच्या नावाने कर. घरात दिवा लाव आणि मनापासून प्रार्थना कर. दिवसाची सुरुवात सकारात्मक विचारांनी झाली तर संपूर्ण दिवस चांगला जातो. आता मन शांत कर आणि श्रद्धेने म्हण, अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरू स्वामी समर्थ महाराज की जय. बाळा, स्वामी समर्थ महाराज म्हणतात, जीवनात कितीही संकटे आली तरी विश्वास सोडू नकोस. कारण संकटेही कायमची नसतात, पण श्रद्धा कायमची असते. ज्याच्या मनात श्रद्धेचा दीप प्रज्वलित असतो त्याचा मार्ग स्वामी स्वतः उजळून टाकतात. बाळा, तुला कधी कधी वाटते की माझ्या प्रार्थनेचे उत्तर का मिळत नाही, माझी इच्छा पूर्ण का होत नाही. पण स्वामी सांगता, प्रत्येक प्रार्थना ऐकली जाते, प्रत्येक अश्रू पाहिला जातो. योग्य वेळ आल्यावर त्याचे फळ नक्की मिळते. स्वामी समर्थ म्हणतात, संयम हा भक्ताचा सर्वात मोठा गुण आहे. जे भक्त संकटातही धीर धरतात त्यांच्यावर स्वामींची विशेष कृपा राहते. म्हणून कोणतीही अडचण आली तरी मन खंबीर ठेव. बाळा, तुझ्या घरात सुख, समाधान आणि आनंद यावा यासाठी रोज काही क्षण स्वामींच्या नामस्मरणासाठी राखून ठेव. घरात स्वामींचे नाम घेतले की वातावरण पवित्र होते आणि मनाला शांतता मिळते. आज स्वामी तुला सांगत आहे की दुसऱ्यांच्या यशाचा मत्सर करू नकोस. प्रत्येक व्यक्तीचा प्रवास वेगळा असतो. तुझ्यासाठी जे योग्य आहे ते योग्य वेळी तुला मिळणारच आहे. बाळा, जर तुला आर्थिक अडचणी असतील तर निराश होऊ नकोस. प्रामाणिकपणे प्रयत्न करत राहा. स्वामींची कृपा आणि तुझी मेहनत एकत्र आली की परिस्थिती बदलायला वेळ लागत नाही. स्वामी समर्थ म्हणतात, ज्याच्या मनात दया, प्रेम आणि सत्य आहे त्याच्यावर माझी कृपा सदैव राहते. म्हणून नेहमी चांगले विचार कर, चांगले बोल आणि चांगले कर्म करत राहा. बाळा, आयुष्यातील प्रत्येक अनुभव तुला काहीतरी शिकवण्यासाठी येतं. अपयश आले तर त्यातून धडा घे, यश आले तर नम्र राहा. दोन्ही परिस्थितीत स्वामींचे स्मरण कर. आता काही क्षण शांत बस आणि मनात स्वामींचे रूप धारण कर. त्यांच्या चरणी तुझे सर्व दुःख, चिंता आणि भीती अर्पण कर. स्वामी समर्थ तुझे ओझे हलके करतील. मनापासून 3 वेळा म्हणा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ महाराजांची कृपा तुझ्यावर, तुझ्या कुटुंबावर आणि तुझ्या सर्व शुभ कार्यांवर सदैव राहो. तर स्वामी भक्तांनो, तुम्हाला आजचा स्वामी संदेश कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.